हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. आज मी तुमच्यासोबत काही प्रोडक्ट शेअर करणार आहे आणि खरं सांगायचं तर मी तिसऱ्यांदा नेस्टिशियावरून शॉपिंग करते. यापूर्वी पण 2 वेळा मी तुमच्यासोबत शेअर केलंय. महत्त्वाचं म्हणजे त्यांची क्वालिटी मला खूप जास्त आवडलेली आहे प्रोडक्टची. सगळेच प्रोडक्ट इतके छान होते त्यांचे, म्हणून मला काही गोष्टी ज्या होत्या त्या थोड्या रिपीट करायच्या होत्या. काही डेकोर पीस मला त्यांच्याकडून घ्यायचे होते आणि तेच सगळे मी काय काय मागवलंय हे मस्त असं आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जसं मी सांगितलं तुम्हाला, मिक्स असे प्रोडक्ट मागवलेले आहेत. काही किचन रिलेटेड आहेत, तर काही शो पीस आहेत, ज्याच्याने माझं घर मी अजून छान डेकोर करून घेऊ शकते. तर चला एक एक करून जे आहे ते प्रोडक्ट मी तुमच्यासोबत आता शेअर करते. सगळ्यात आधी तर तुम्ही हा बघा, इतका छान असा मस्त क्यूट हा एलिफंटचा शो पीस आहे. गोल्ड बुलेट डान्सर ह्या शो पीसचं नाव आहे आणि खरं सांगायचं म्हटलं ना, कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही ठेवलं ना तर तेवढा कोपरा खूप जास्त छान दिसणार आहे. म्हणजे एखाद्या शेल्फवर ठेवायचं असेल किंवा तुम्हाला टीव्हीवर ठेवायचं आहे, डेस्कवर ठेवायचं आहे, तेवढी जे आहे ना लुक तुमचा खूप एलिगंट होऊन जातो या शो पीसच्या मदतीने. क्वालिटी खूप छान आहे. त्यातल्या त्यात खाली त्यांनी जे आहेत ना रबर फोम जे असतात ना, त्याचं त्यांनी अँटी स्किड जे आहे ना तसं लावलेलं आहे रबर फोम मध्ये. म्हणजे कुठल्याही जागेवर ठेवलं तर ते इझिली जे आहे ते सरकणार नाही किंवा खाली पडणार नाही. पण खरं सांगायचं त्याची क्वालिटी मला खूप जास्त आवडलेली आहे आणि दिसायलाही तेवढा छान दिसतोय. त्यानंतर ना मी सेट ऑफ 2 मध्ये हे पिंक बर्ड सिरॅमिकचे जे आहेत ना ते जार मागवलेले आहेत. त्यांची क्वालिटी अगेन खूप छान आहे. महत्त्वाचं म्हणजे एखादी शेल्फ, जसं माझ्या किचनमध्ये तुम्ही पाहिलंय की शेल्फ आहेत, मला तिथे हे ठेवण्यासाठी पाहिजे होतं. आणि याचे जे लीड्स आहेत ना ते एअरटाईट आहेत. त्यामुळे काय होतं ना, तुम्ही काही कुकीज वगैरे जरी यामध्ये ठेवलं ना तरी ते नरम होत नाही, कारण यांचं लीड जे आहे ती एअरटाईट आहे. आणि अशा 2च्या सेटमध्ये मी घेतलेले आहेत. खूप छान क्यूट दिसतात. मस्त पिंक जे आहे ते यांचं झाकण. आणि त्यानंतर मी अगेन जे आहे ना हे सिरॅमिकचे 2 जार घेतलेले आहेत आणि यांची कॅपॅसिटी जी आहे ना ती 16 ml पर्यंत आहे. काही धान्य स्टोअर करायचं असेल किंवा काहीतरी आपल्याला स्टोअर करायचं असेल तर आपण याच्यामध्ये जे आहे कॅपॅसिटी मोठी म्हणून जास्त सामान आपण यामध्ये ठेवू शकतो. अगेन याची लीड जी आहे ती पण एअरटाईट आहे आणि दिसायला पण तेवढा सुंदर दिसतो हा. आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपरंट असल्यामुळे काय होतं ना, याच्यामध्ये आपण काय ठेवलंय ते पण आपल्याला लगेच दिसतं आणि दिसायला पण छान दिसतो. त्यानंतर मी ही ट्रायप्लायची कढाई घेतलेली आहे. ऍक्च्युली याच्यासारखीच माझ्याकडे अजून एक होती, त्याची साईज जरा मोठी होती पण त्याची क्वालिटी खूप छान होती, म्हणून मी जी आहे ही छोट्या साईजची मागवलेली आहे. 2.5 mm ट्रायप्लायची याची बॉडी आहे. त्यामुळे काय होतं की हीट एकसारखी पसरते आणि जे काही आपण यामध्ये बनवतोय ते छान पद्धतीने शिजतं. आणि यामध्ये डेलीची जी काही सुकी भाजी असेल किंवा ओली भाजी आपल्याला बनवायची असेल ना ती खूप छान बनते. कारण माझ्याकडे एक आहे, त्यामुळे मला माहिती आहे की याची क्वालिटी खूप छान आहे, म्हणून मी जी आहे ती ही अगेन एक परचेस केलेली आहे. त्यानंतर मी हे सिरॅमिकचं पॉट घेतलेलं आहे. हे अन्न शिजवण्यासाठी म्हणजे कुकिंगसाठी पण कामात येतं आणि तुम्ही ॲज अ सर्विंग बोल पण याचा यूज करून घेऊ शकता. याच्या लीडला एक बारीकसा होल आहे, म्हणजे जी पण स्टीम आहे ती यामधून अगदी व्यवस्थितपणे पास होऊन अन्न जे आहे ते अगदी छान पद्धतीने शिजतं आणि दिसायला पण तेवढंच छान दिसतंय. हे आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते की आपल्या घरात छोटंसं क्रॉकरी युनिट हवं आणि त्यामध्ये छान अशी क्रॉकरी देखील असायला हवी. आणि बघा, माझंही छोटंसं स्वप्न होतं जे पूर्ण झालेलं आहे. आणि ह्या एक एक वस्तूंनी जे आहे ना माझं क्रॉकरी युनिट मला असं वाटतं की खरंच खूप सुंदर दिसतंय. बाकी तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्कीच कमेंटमधून सांगा. त्यानंतर मी हा इम्प्रेस कास्ट आयर्न डोसा तवा घेतलेला आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल डोसा बनवायचा असेल तर आपण यामध्ये बनवून घेऊ शकतो. आणि माझ्याकडे पर्टिक्युलर असा डोसासाठी एक पण असा तवा नव्हता आणि मला कास्ट आयर्नचाच घ्यायचा होता, म्हणून मी हा जो आहे कास्ट आयर्नचा एक डोसा तवा मागवलेला आहे, ज्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. खूप हेवी दणगट असा हा आहे. शिवाय प्री सीझन कास्ट आयर्न असल्यामुळे ना आपल्याला हा अगदी नॉनस्टिक सारखा फील देतो आणि यावर डोसा वगैरे बनवताना खाली चिटकत नाही. त्यामुळे याची क्वालिटी तर खरंच खूप छान आहे. त्यासोबतच मी हा कास्ट आयर्नचा जो आहे तो अप्पे पात्र घेतलेला आहे, जे स्क्वेअर शेप मध्ये आहे. यामध्ये आपण 9 जे आहेत ते अप्पे एका टायमाला बनवून घेऊ शकतो आणि याची क्वालिटी पण जी आहे ना ती खूप छान आहे. त्यानंतर हे 2 सूप बाउल जे खूप क्यूट आणि छोट्या अशा साईज मध्ये आहेत. यामध्ये तुम्ही गरमागरम जे आहे ते सूप सर्व करून घेऊ शकतात किंवा नूडल्स तुम्हाला सर्व करायचं असेल ते सर्व करू शकतात किंवा काही स्टोरेजसाठी यूज करायचं आहे तर ते पण याचा यूज जे आहे ते तुम्ही करून घेऊ शकतात. दिसायला पण खूप छान दिसतं. मी पर्टिक्युलर व्हाईट कलर मध्ये घेतलंय. यामध्ये बरेच कलर ऑप्शन पण अवेलेबल आहेत आणि कुठेतरी आपल्याला ॲज अ डेकोर म्हणून ठेवायचं असेल तर मला असं वाटतं की ते पण खूप छान. याचा यूज तुम्ही काहीतरी सर्व करण्यासाठी करत असाल ना तर याची लीड पण जी आहे ती खूप म्हणजे अशी टाईट आहे. त्यामुळे तुम्ही यामध्ये जे पण काही गरम अन्न ठेवताय ना ते बराच काळपर्यंत गरम पण राहील आणि दिसायला पण जे आहे ते क्लासी दिसेल तेवढा एरिया. त्यानंतर हा रस्टिक
वुडन कटलरी स्टँड आणि याची खास गोष्ट मी तुम्हाला सांगते, म्हणजे ॲज अ कटलरी स्टँड तर मी यूज करणार आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला चम्मच वगैरे आपण ओल्याच ठेवतो आणि तो खालच्या साईडला जो एरिया असतो ना, तर तो बऱ्यापैकी जो आहे तो ओला किंवा गंजायला लागतो किंवा मग खराब होऊन जातो. पण याला ना हे खाली असे 2 जे आहेत ना ते बाउल दिले, म्हणजे तुम्ही ओलं पण यामध्ये काही ठेवताय ना ते सगळं पाणी या खालून असं ड्रॉप होऊन याच्यामध्ये ते जमा होईल आणि जो आपला काउंटर आहे तो पण खराब होणार नाही. मस्त अशा ग्लासमध्ये जे आहे ना हे मधले जे आहेत ते दिलेले आहेत. तुम्ही चम्मच फोक जे काही असेल ते यामध्ये ठेवून घेऊ शकतात. आणि जी बाहेरची बॉडी आहे ती वुडनची आहे. माझ्याकडे जे आहे ते 1-2 अशा मिळता जुळता 1-2 वुडनच्या वस्तू आहेत, त्यामुळे हे त्यासोबत जे आहे ते खूप छान दिसणार आहे. त्यानंतर मी हा ना ट्रॅव्हलिंगसाठी हा फ्लॉक्स घेतलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही अगदी काही गरम ठेवत असाल ना तर 10 तासापर्यंत तशाच्या तसं राहतं. म्हणजे कॉफी म्हणा, चहा किंवा व्हॉटेवर तुम्हाला जे काही यामध्ये ठेवायचं असेल आणि ट्रॅव्हलिंगसाठी तुम्हाला न्यायचं असेल तर हे एक परफेक्ट जे आहे त्याच्यासाठी सोल्युशन आहे. खूप छान आहे आणि यामध्ये डबल वॉल इन्सुलेशन असल्यामुळे आपण 8 ते 10 तासापर्यंत जे काही तुम्ही यामध्ये ठेवताय ते तसंच्या तसं राहतं. आणि अगेन दिसायलाही छान दिसतोय, कलर पण खूप प्रिटी त्याचा आणि ट्रॅव्हलिंगसाठी तर बेस्ट आहेच. त्यानंतर ही पिंक थर्मल लंच बॅग, याच्यामध्ये जेवण बऱ्याच वेळपर्यंत गरम राहतं. ऑफिस किंवा ट्रॅव्हलसाठी बेस्ट आहे आणि मी तर हिला पियासाठी घेतली की जेणेकरून तिला टिफिन जो आहे तो यामध्ये ती नेऊ शकते. आणि अगेन याची क्वालिटी जी आहे ती खरंच खूप छान आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे पिंक आमचा ॲज युजल फेवरेट कलर आहे, त्यामुळे पिंक सोडून आम्ही दुसरं काही ट्राय करतच नाही. शेवटी हा सिल्वर लव्ह शोपीस जो दिसायला साधा पण तेवढाच क्लासिक दिसतो. याचा जो खालचा बेस आहे तो मँगो वूड पासून बनलेला आहे आणि खाली जे आहे ते अँटी स्किड पॅड लावले जेणेकरून तो जागेवरून हलणार नाही. अजून 2-4 वस्तू मी नेस्टेशियावरून घेतलेल्या आहेत आणि त्या मी तुम्हाला आता दाखवते. त्यातलं पहिलं म्हणजे हे शोपीस आहे आणि इतकी छान याची क्वालिटी आहे ना आणि थोडं मोठ्या साईजमध्ये पण आहे, त्यामुळे कुठेतरी कोपऱ्यात ठेवलं आणि लांबून पण ते दिसायला छान दिसतं. क्वालिटी खूप छान आहे याची आणि कुठल्याही शेल्फवर म्हणा किंवा तुम्ही डेस्कवर जरी ठेवत असाल ना तरी पण मला असं वाटतं की तेवढ्या एरियाचा लुक जो आहे ना तो खूप छान दिसतो आणि एलिगंट असं वाटतं. पियाला तर एवढं जास्त आवडलं आहे, तिने आतापासून बुक करून ठेवलं आहे की माझा रूम जेव्हा प्रॉपर तयार झाला ना मी तर याला माझ्या रूममध्येच ठेवणार आहे असं, कारण तिला डान्स करायला खूप जास्त आवडतं आणि शोपीस हे डान्स करणारा जे आहे त्या परिस्थितीमध्ये आहे, त्यामुळे तिला असं वाटतं की हे मी माझ्या रूममध्येच ठेवेल आणि खरंच खूप सुंदर आहे, खूप छान दिसतं ते. त्यानंतर हे ग्लास जार आहेत बघा, मी लास्ट टाईम पण जेव्हा शॉपिंग केली होती तेव्हा तुमच्यासोबत शेअर केलं होतं. नेस्टेशियावरून असे स्मॉल साईजचे मी जार घेतलेले होते आणि यांची क्वालिटी एवढी छान होती ना, एअरटाईट होते, म्हणजे मसाले म्हणा काहीही तुम्हाला ठेवायचं असेल तर ते जसंच्या तसं राहतं. आता तर पावसाळा गेला तरी पण ते तसंच्या तसं होतं सगळं आणि मला सेम तसेच मागवायचे होते, पण लकीली मला थोडं मोठ्या साईजमध्ये मिळाले आणि मग मी हे घेतले, कारण थोडं जास्त सामान असलं की मग त्याच्यामध्ये ठेवायला बरं पडतं आणि खरंच दिसायलाही सुंदर दिसतात. सोबत त्यांची क्वालिटी पण तेवढीच छान आहे आणि एअरटाईट असल्यामुळे मला असं वाटतं की मग आपण हवं ते त्यामध्ये भरून ठेवू शकतो आणि कुठल्याही शेल्फवर आपण ठेवलं की तो शेल्फचा लुक तर मग काही विचारायलाच नको. त्यानंतर अजून हे एक शोपीस आहे जे मी आता सध्या इथे माझ्या TV युनिटवर ठेवलं आहे आणि छान असं मस्त शांत वाटतं बघून आणि क्वालिटी खरंच सांगते मी एकदम मस्त अशी क्वालिटी आहे. छान अशा ब्राईट गोल्डन कलरमध्ये आहे हे. आय थिंक याच्यामध्ये ना थोडे ऑप्शन अवेलेबल आहेत, म्हणजे जसं आता ध्यान मुद्रेमध्ये बसलेलं आहे, अजून वेगळ्या पद्धतीचे पण आहेत, सो तुम्ही चेक करू शकतात तसे. मला तरी हे अगदी शांतवाला खूप जास्त आवडलं होतं म्हणून मी हे एक घेतलेलं आहे आणि बघा शेल्फचा लुक पूर्णपणे चेंज झाला आहे ठेवल्यानंतर. हॉल व्हिडिओ म्हणजे डेकोर, डेली यूज आणि किचनच्या वस्तूंचा मिक्स आहे असं मला वाटतं. आणि खरंच नेस्टेशियाची जी क्वालिटी आहे ना तेच कारण आहे की मी यांच्याकडून पुन्हा पुन्हा शॉपिंग करते. तर चला मग या सगळ्या वस्तूंची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि यापैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली वस्तू आवडली मला ते नक्की कमेंटमधून कळवा. आणि या छान छान वस्तूंसोबत मी माझा आजचा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. असं टेक केअर फ्रेंड्स.